हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पूजा क्रिएशन चॅनलमध्ये. आज आहे संडे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक छान रेसिपी शेअर करणार आहे. चिकन बिर्याणी माझ्या मुलाची खूप फेवरेट आहे आणि तसंच घरच्या घरी मी होममेड दही कसं बनवते ते पण शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. छान दिसतंय ना आपलं प्लांट. पाऊस सुरूच आहे इकडे, आता थांबलाय थोडासा. चला आता आपण चिकन बिर्याणी रेसिपीला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात आधी मी चिकन स्वच्छ धुवून घेते आणि मग मॅरिनेट करते. इथे मी आता चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. आता त्याला मॅरिनेट करते. आता आपण चिकनमध्ये ॲड करूया दही, जिंजर गार्लिक पेस्ट, थोडासा बिर्याणी मसाला, टेस्ट प्रमाणे मीठ, काश्मीरी लाल चिली पावडर, फ्राईड ऑनियन, त्यानंतर कोथिंबीर आणि 2 टोमॅटो कट करून. मी जास्त स्पायसी बनवत नाहीये बिर्याणी, कारण माझ्या मुलाला खायची आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग स्पायसी कसं ठेवायचं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता टाकते थोडीशी धने पावडर, हळद, आता थोडे अख्खे मसाले ॲड करते. शहाजिरे खूप थोडेच ॲड करणार आहे मी. आता 2 मिरे, 2 लवंगा, थोडंसं चक्री फूल आणि हिरवी वेलची. आता चांगलं मिक्स करून घेणार आहे हाताने. आता हे चिकन आपण कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया. इथे मी बिर्याणीसाठी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. तर तो स्वच्छ धुवून भिजायला ठेवला आहे. चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत मी इथे चपाती बनवून घेते.
झालेला आहे आणि आपण आता इथे जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते ते कढईमध्ये काढून त्याला बॉईल करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये 2-3 तेजपान आणि 2 हिरवी वेलची पण टाकली आहे फ्लेवरसाठी. फक्त 70% कुक करायचे, कारण आपण नंतर बिर्याणी दमला जेव्हा लावू तेव्हा पण ते राहिलेले पूर्ण शिजून जातील. एक साइडला भात होतोय आणि इकडे आपण मॅरिनेट केलेलं चिकन पण शिजवून घेऊया कुकरमध्ये. कुकरमध्ये मी तेल टाकलंय. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकूया. चिकन चांगलं परतवून घेऊ आपण आता. पाच ते 10 मिनिट चिकन चांगलं परतू देणार आहे आपण. आता याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकायची गरज नाहीये, कारण आपण ऑलरेडी मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये एकदम थोडंसं 2 चमचे, छोटे 2 चमचे पाणी आपण टाकणार आहे, कारण चिकनला पाणी सुटतं. तर एक्स्ट्रा आपल्याला टाकायचं नाहीये, फक्त 2 चमचे छोटे आपण टाकणार आहे शिजण्यासाठी. आता आपण कुकरचं झाकण लावणार आहे आणि 1 किंवा 2 शिट्टी करणार आहे. राईसमध्ये थोडंसं तेल पण टाकलंय मी वरतून. आणि झालेला आहे, 70% कुक झालाय. लगेच काढून घ्यायचं आपल्याला. कुकरचं झाकण मी इथे लावलंय. आता आपण मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 शिट्टी करून घेऊ. इथे एक चाळणी घेतली आहे, त्याच्यामध्ये पूर्ण राईस आपण काढून घेतलेला आहे, म्हणजे पाणी सगळं निघून जाईल त्याच्यातून. दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर बंद केला होता आणि तुम्ही बघू शकता एकदम छान शिजलंय चिकन. तर आता आपण बिर्याणीची लेयरिंग करूया. याच्यावरती आता मी राईस टाकते. कांदा, फ्राय केलेल्या कांद्याला बरिस्ता पण बोलतात. आणि भरपूर अशी कोथिंबीर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावरती थोडंसं साजूक तूप पण टाकू शकता, 1 चम्मच. असेंबल केली आहे मी बिर्याणी. आता इथे मी कुकरला झाकण लावणार आहे शिट्टी काढून आणि खाली एक तवा ठेवणार आहे. तर बघत राहा मी कसं करते. आता आपण मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 मिनिट बिर्याणी ठेवणार आहोत होण्यासाठी. अशा प्रकारे ठेवलंय मी बघा. 10 ते 15 मिनिट होऊन गेले आणि आता कुकर खोलून प्लेटमध्ये काढून घेतली आहे मी बिर्याणी. कशी दिसतेय कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला, आपली चिकन बिर्याणी रेडी आहे आणि चिकीला पण खूप भूक लागली आहे, तर त्याला देते मी आणि तोच सांगेल आपल्याला की युअर फेवरेट चिकन बिर्याणी. चिकीने मस्त बिर्याणी एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही पण जेवण घेतलं आणि इथे चिकीच्या डॅडीने त्यांच्यासाठी चिकन ग्रेव्ही बनवली होती आणि माझ्यासाठी पनीर ऑर्डर केलं होतं, कारण मी व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही. गुड इव्हनिंग सगळ्यांना.
संध्याकाळचे 6 वाजत आले आणि आता मी तुम्हाला दाखवते दहीची रेसिपी. चला बघूया आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघूया. दही बनवण्यासाठी सगळ्यात आधी घेतलंय दूध आणि एका दुसऱ्या पण छोट्या बाउलमध्ये दूध घेतलंय थोडंसं काढून, आणि हे थोडंसं आधीचं दही आहे. तर तुम्ही दूध कोणतं पण वापरू शकता, गाईचं किंवा म्हशीचं. मी इथे गाईचंच यूज केलं आहे. जर गाईचं यूज करणार असेल तर ते आधी गॅसवरती ठेवून थोडंसं 5-6 मिनटं आटून घ्यायचं आणि मग वापरायचं. तर इथे जे दूध घेतलं आहे ते कोमट आहे, जास्त गरम पण नाही आहे. तर चला स्टार्ट करूया. तर आता आपण हे जे दही घेतलं आहे ते ह्या छोट्या बाउलमध्ये काढलं दुधामध्ये मिक्स करूया. काय आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण आपण ह्या दुधामध्ये ऍड करू. आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. विस्कने मिक्स करून घेतलं तरी पण चालेल. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलंय. आता आपण दही सेट होण्यासाठी एका स्टीलच्या डब्यामध्ये ओतून घेऊ हे दूध. इथे मी स्टीलचा डबा यूज केला आहे. तुम्ही दुसरं कोणतं पण भांडं यूज करू शकता किंवा मातीचं भांडं यूज केलं तरी पण चालेल. त्याच्यामध्ये पण खूप छान घट्ट दही तयार होतं. झाकण लावून 5 ते 6 तास असंच ठेवणार आहोत रूम टेम्परेचरला. आणि 5 ते 6 तासानंतर जेव्हा आपण बघू तेव्हा दही सेट झालेलं असेल. आणि त्याच्यानंतर परत आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहोत. त्याच्याने अजून छान घट्ट दही सेट होईल. तर चला आपण आता झाकण लावून ठेवून देऊ आणि 5 ते 6 तासानंतर बघूया. 5 ते 6 तास होऊन गेलेले होते आणि त्याच्यानंतर 1 तास मी फ्रीजमध्ये पण ठेवलेला होता हा डब्बा. तर आता आपण बघूया किती छान एकदम घट्ट क्रीमी दही झालेलं आहे ना. बघू शकता तुम्ही. तर तुम्ही पण असं ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. छान झालंय ना दही. तर आता संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्ही चाललो आहे भाजी आणण्यासाठी. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघतात त्याबद्दल थँक्यू.